ह्या आहे आमच्या मातोश्री आणि यांच्याच कार्यक्रमाची तयारी चालू आहे सर्व. काय करायला देवपूजे अशी चालू आहे आपली कार्यक्रमाची तयारी. इकडे स्वयंपाकाची ही तयारी चालू आहे. मस्त पुरीचं पीठ मळायचं. 16 सोमवारच्या कार्यक्रमाला मेन म्हणजे आपला चुरमा असतो, तर तो अशा प्रकारे गौऱ्यावर भाजला जातो. किती छान वाटतंय बघा. मला तर खूपच मोठं काम दिलंय. हे पिल्लं सांभाळायचे ते काम परवडतं, पण हे छोटे मुलं सांभाळणं खूपच अवघड आहे. एक म्हणतंय हिला घेऊ नको, एक म्हणतंय त्याला घेऊ नको. आता करणाऱ्याने करायचं काय? सांभाळावं तर लागणारच आहे. हे दोघं बसले आहे पूजेला व दादाला खूप गरम होतो. भवतो उमा महेश्वराभ्यां नमः पार्वती परमेश्वराभ्यां नमः नंदिकेश्वर देवताभ्यो नमः. ध्यायामि सुप्रतिष्ठाः वरदाः भवतो गणपतिराक्षरवः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो. आरती झाली व लगेचच इकडं 16 जोड्या बसवण्यात आल्या. 16 जोड्या बसवल्या व त्यांना जेवणही चालू आहे. घरातच बसवायच्या होत्या, पण 16 दोने 32 लोक कुठे बसवायचे, त्याच्यामुळे बाहेर मांडव घातलेला होता. छानसे असे सगळ्या जोड्या सर्व जोड्या बसल्या. जेवणही झाले. मग आईने जे त्यांना काही 16 जोड्यांना द्यायचं होतं तेही दिलं. पण सर्व इतके हसत होते, इतके आनंदी होते, कारण त्यामध्ये भरपूर जावयाच्या जोड्या होत्या. जावयाच्या जोड्यामध्ये आम्हीही होतो बरं का. पण बघू आता तुम्हाला आम्ही दिसतोय की नाही दिसतोय. आम्ही दोघं जर दिसलो तर नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. व सर्व झाल्यानंतर मम्मीने, दादांनी, आपल्या आजूने सर्वांनी आमच्या सर्वांचे दर्शन घेतले. तर आजू बोलायला लागला, दर्शन घेतो बाबा, पण पैसे देता का? आम्ही बोललो तुझी जोडी घेऊन ये. आमचे तर 16 जोड्याचे जेवण झाले बाबा. आता राहिलेत बाकीचे मंडळी. हे काय त्यांचेही जेवण चालू झाले बरं का. आता काय पुऱ्या कमी पडल्या की काय? हो, पुऱ्या कमी पडल्या म्हणून हा माझा छोटा भाऊ आहे, तो बसला पुऱ्या तळायला. कारण आचारी गेला होता निघून. मग तो बोलला चला मी तळतो म्हणून. थांबा जाऊ नका, पुढे अजून एक कार्यक्रम आहे. ओळखा पाहू कसला कार्यक्रम आहे. हो, हा आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. आपल्या रोहिणी वहिनीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे. आपण सकाळी जो उद्यापनाचा कार्यक्रम केला त्याचमध्ये हा संध्याकाळी कार्यक्रम केला. पण इतका सुंदर झाला कार्यक्रम, घाईत झाला पण खूपच छान. सकाळच्या कार्यक्रमाला तर भरपूर पाहुणे होते बरं का. पण कसं आहे, दिवसभर जर थांबायचं असलं तर काहींना एवढ्या वेळ थांबायचं शक्य नसतं, म्हणून बरेचसे पाहुणे आपले गेले होते. पण तरीही भरपूर पाहुणे राहिले होते. या आहे आपल्या रोहिणी वहिनीच्या मम्मी. ही आहे माझी छोटी भाऊजाई. ही आहे माझी छोटी बहीण. ही पण माझी बहीणच आहे. असं सर्वांनी ऑक्शन केलं व यांना गोड भरवलं. त्यानंतर ह्या आमच्या मोठ्या वहिनी आल्या. सकाळी खूपच दमलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे संध्याकाळी त्यांना काय करावं हे कळतच नव्हतं. आता आले मीही खूपच दमलेले होते. मग मी काय साडी चेंज केली नाही, तीच साडी ठेवली. मग त्यानंतर मीही वहिनीला मस्त अशी साडी दिली, त्यांचं ऑक्शन केलं, आजाईला कपडे दिले व सर्व झाल्यानंतर आम्ही सर्वांनी असा पाळणा बोललो. बोलता तर काय येत नाही आम्हाला पाळणा सगळ्यांना, पण आम्ही सर्व नंदा मिळून असा वहिनींना झोका दिला. छानसं असं मस्त आम्ही वहिनीला पेढा वगैरे भरवला. आणि त्यानंतर लवकरच आम्ही आता वहिनीला वाटी उघडायला लावणार आहे. आमचं काय चाललंय आणि फोटोग्राफरचं काय चाललंय तेच कळत नाहीये.
आम्हाला द्यायचं आहे झोका व गाणं म्हणायचं आहे, पण त्यांचं चाललं आहे फोटो काढायचा कार्यक्रम. मग काय आम्ही थांबून घेतलं. आम्ही सर्व बहिणी होतोच, पण आम्ही आमच्या वहिनीलाही आमच्यामध्ये घेतलं. कारण आम्ही जरी बहिणी असलो तरी व आमच्या दोन्ही वहिनी म्हणजे जावा जावा म्हणजे बहिणी बहिणीच झाल्या की. मग आता त्यांना नको का त्यांची हौस करायला. मग त्याही आमच्यासोबत आल्या व आम्ही असा मस्त छानसा झोपाळा त्यांना झुलवला. त्यानंतर भक्ती व माझ्या बहिणीची मुलगी त्यांनी दोघींनीही असा छानसा डान्स केलेला आहे. कोणालाच गाणं येत नव्हतं म्हणून आम्ही सर्व हसत होतो. कधी जर जर पाठ करायचं वेळच नाही आली तर काय करणार आहे. त्याच्यामुळं सर्वच जण हसत होते. सगळे बोलत होते मला नाही येत, मला नाही येत. मग आम्ही गाणे असे टेपवर लावले. आत्ता कार्यक्रमाचं गोड करायचं म्हणजे हे काय उचलतात ते यावर आहे बरं का. आणि यांनी उचलली आहे बर्फी. वा 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 वा. म्हणजे आम्हाला छानशी अशी छोटूशी भाची होणार. मग काय यांनी एकमेकांना बर्फी भरवली. एकटे एकटेच भरवत होते, आम्हाला काय दिली नाही. ते झालं व आम्ही लगेच सर्वांनी हे असे फोटो काढले. काका, मावशी, आई, आजी, नानी, ही आहे माझी मम्मी.